ठीक श्री गणेशाय नमः श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यानिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या बोधास त्वा बोधवावे अपत्यापै पापवी प्रेमद्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीरामाच्या चरणी समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा सर्व श्रोत्यांना नमस्कार करून आपण पुढील विवेचनास प्रारंभ करूया। सद्गुरु स्तवन झाल्यानंतर आपण गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सद्गुरु लक्षण या समासाकडे वळलेलो आहोत। चंचू प्रवेशन झालेलं आहे, काही खूप सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळे आपण आधी सद्गुरु श्रीराम हे समर्थांचे सद्गुरू त्यांना आपण वंदन करूया आणि विवरणाला सुरुवात करूया। भाव माझा रामाचरणी भाव माझा रामाचरणी रूप त्याचे नित्य ध्यानी नाही जाई मन रंगोनी आनंदाचा घुमला ध्वनी भाव माझा रामाचरणी राम नाम घे वाचे घेऊनी धन्य होऊ याच जीवनी रामचा तारक तो त्रिभुवनी रामचा तारक हो त्रिभुवनी गुण पाळवू नित्यमणी भाव माझा रामाचरणी रूप त्याचे नित्य ध्यानी नेमे घेऊनी राम दर्शन तुलसी मंजिरी करू अर्पण चरणी अर्पुनी तन आणि मन तेने तोषभू चाप पाणी भाव माझा रामाचरणी रूप त्याचे नित्य ध्यानी राम माझा मी रामाचा हेतू ठरवा हाच मनीचा विनाश होनी अभिमानाचा स्वरूप येई मग कळोनी स्वरूप येई मग कळोनी भाव माझा रामाचरणी रूप त्याचे नित्य ध्यानी रामाचे राहू होऊनी दास रामाचे राहू होऊनी दास वाचे घेऊ राम नामास वाचे घेऊ राम नामास राम रायाचा अंतरिवास राम रायाचा अंतरिवास
राहो ऐसे प्रार्थीन विनी, राहो ऐसे प्रार्थीन विनी, भाव माझा रामाचरणी, रूप त्याचे नित्य ध्यानी, रूप त्याचे, रूप त्याचे, रूप त्याचे नित्य ध्यानी. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. समर्थ असं म्हणतात, जीवनातील इतर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान सोडून जे ज्ञान आहे ना, म्हणजे इतर कला किंवा विद्या, हे जे सगळं आहे ते भौतिक जीवनातलं आहे. ते सोडून, आत्मज्ञान सोडून जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं भौतिक जगातील ज्ञान. आणि जे आत्मज्ञान आहे त्याला म्हणायचं की ते ज्ञान करून देणारे आहेत ते सद्गुरू असतात. आणि भौतिक जगातलं कलांचं, आपल्या व्यापाराचं काय आपण जे ज्ञान देतो ते देणारे असतात ते सद्गुरू असतात. तर शारदा संवनाच्या वेळी आपण बघितलं की सद्विद्या आणि अविद्या ही शारदेची दोन रूपं आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की माणूस, सामान्य माणूस हा अविद्येच्या कक्षेमध्येच वावरत असतो. त्यामुळे अविद्या म्हणजे अज्ञान. हे अज्ञान कसलं तर स्वस्वरूपाबद्दल अज्ञान. तर त्याला आत्म्याविषयी काहीच ज्ञान नसतं. तो म्हणतो की मी म्हणजे देह, अशी त्याची दृढवृत्ती झालेली असते. हे त्याचं आत्म्याबद्दलचं अज्ञान आहे, त्याला म्हणायचं अज्ञान, अविद्या. आणि मी देह असं समजते हे अज्ञान झालं. आणि मी देह नसून मी असा उत्तम असा आत्मा आहे, सच्चिदानंद घन स्वरूप आत्मा आहे, हे जाणणे हे ज्ञान आहे. वेदांच्या महावाक्याची त्याला अनुभूती आलेली असते. म्हणजे अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी ही सगळी वेदांची महावाक्य आहे. त्या वेदांच्या महावाक्याची अनुभूती असलेला तो आत्मज्ञानी. आणि तो आत्मज्ञानी पुरुष काय असतो, तो अविद्या ओलांडून बाहेर पडलेले असतात ते. आणि अशा पुरुषांच्या मार्गदर्शनाची परमार्थामध्ये सगळ्यांना गरज असते. आणि हे पुरुष म्हणजे कोण, तर ते सद्गुरू आहे. सद्गुरून वाचून परमार्थाची वाट ही सापडत नाही. तेव्हा त्यांची भेटी झाली तर ते त्यांच्या शिष्यांना परमार्थाची वाट नक्कीच दाखवतात. की जे स्वतःच्या मार्गाने गेले त्या मार्गावरून ते शिष्याला त्याचं बोट धरून ते तिथे नेत असतात. व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो की नाही, कुठे जायचं आहे एखाद्याला नक्की माहिती असेल तर तो म्हणतो तुम्हाला कुठे जायचं आहे, चला मी लावतो तुम्हाला वाट. ज्याला माहिती असतं तोच त्या मार्गाने नेऊ शकतो. तसं परमार्थाची वाट संतांनी, सज्जनांनी, सद्गुरूंनी चौखाळलेली आहे. त्यामुळे त्या वाटेवरून आपण त्यांच्या मागे त्यांचं बोट धरून डोळे मिटून गेलो की आपण परमात्म्यापर्यंत नक्की पोचणार आहोत, ही आपण पुणगाट मनी बांधायची आहे. आणि सद्गुरूंप्रमाणेच सद्गुरूंपर्यंत पोचायचं आहे ना, चला मी देतो तुम्हाला, असं सद्गुरू आपण म्हणतात. बरं शिष्यांना पण आपली तयारी पाहिजे की आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे, नाही तर आम्ही आपल्या प्रपंचात गुरफटून बसतोय, परमार्थाची आपण कुठेच बघत नाही. असं असेल तरी सद्गुरूंना काही वाईट वाटतं की मी एवढं त्यांना न्यायला तयार आहे पण ते यायला तयार नाही आहे, काय करावं याला, असं त्यांना वाटतं. तर सद्गुरू हे असतात ते ब्रह्मज्ञानी असतात. ते परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. तेव्हा शिष्याला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देत असतात. पूर्वीच्या काळी शिष्य हे सद्गुरूगृही 12 वर्ष राहायचे. तिथे तपाचरण करायचे, स्वाध्याय सद्गुरू सांगाल ते करायचे, त्यांचं पादसेवन करायचे. पादसेवन म्हणजे केवळ शारीरिक पादसेवन नाही बरं का, तर त्यांचे कायिक, वाचिक आणि मानसिक हा पादसेवनाचा 3 प्रकार आपल्याला इथे सांगितलेले आहेत. कायिक पादसेवन म्हणजे काय, तर सद्गुरू ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरून आपण चालणे आणि मार्गाने त्यांनी वाटचाल केली आहे त्या मार्गाचे अनुसरण करून सद्गुरू कृपेने आपण पूर्ण होणे, ह्याला म्हणायचं पादसेवन भक्ती. नवविधाचा भक्तीचा आपण जेव्हा विचार करणार आहोत तेव्हा आपण ह्याचा जास्त खोलात जाऊन विचार करणार आहोत. तर सद्गुरूंच्या सहवासातून आपली देहबुद्धी आहे ना ती सोडून देणे. आपली देहबुद्धी म्हणजे मी देह आहे, देहभावावरच आपण कायम असतो.
तर आपली देहबुद्धी सोडून देणे हे वाचने हे काही म्हणजे कायने पादसेवन झाले, सद्गुरूंचे कायने पादसेवन झाले आणि त्यांनी जो मंत्र दिला आहे ना त्याचा सतत उच्चार करणे, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा सतत उच्चार करणे हे झालं वाचने म्हणजे वाचिक पादसेवन झालं. आणि मनाने अखंड सद्गुरूंचे चिंतन करणे हे झाले मनाने म्हणजे मानसिक पादसेवन. असं सद्गुरूंचे 3 प्रकारचे पादसेवन आपल्याला सांगितलेले आहे. कोणतंही पादसेवन करणं हे नक्कीच आपल्याला सद्गुरू त्याच्यापर्यंत ते पोहोचणे आपल्याला ते परमात्म्यापासून देतात. पण तुम्हाला हे 3ही पादसेवन जमली तर सोन्याहून पिवळं आहे. सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भावसेवन. हे आपण जेव्हा पादसेवन भक्ती बघतो ना त्याच्यामध्ये हे काव्य झालेलं आहे. सद्गुरूंचे पादसेवन, सद्गुरूंचे पादसेवन नित्य करावे भाव ठेवून, नित्य करावे भाव ठेवून. असं सद्गुरूंचे पादसेवन जे करायचे त्यांच्या मनी त्यांच्या चरणी मनोमन आपला भक्तिभाव त्यांच्याबद्दल निष्ठा असली पाहिजे तर ते पादसेवन त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. सद्गुरू म्हणजे हे परमात्म्याचे सगुण रूपच आहे. सद्गुरूंचे शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, सद्गुरूंचे शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय असे संत एकनाथ महाराजांनी पण म्हटलेलं आहे. सद्गुरूंच्या चरणी शरणागत राहून ते सांगतील त्याप्रमाणे आपणास उपासना करायची आहे आणि त्यांच्या संगतीत आपण जे दृश्यात वावरतो ना ते दृश्यात वावरत असूनही दृश्यामध्ये न गुंतता म्हणजेच त्यातली आसक्ती कमी करून म्हणजे अलिप्तपणा राहून परमात्म्याचे अनुसंधान हे आपल्याला सद्गुरूंच्या संगतीत शिकवायचे आहे. आणि सद्गुरूच हे आपल्याला अनुसंधान राखण्याची कला हे शिकवत असतात बरं का. आणि सद्गुरूंच्या कृपेनेच अचिंत्य अतींद्रिय असे परमात्मा स्वरूप शिष्य तदाकारतेने अनुभवत असतो, तद्रूपतेने अनुभवत असतो नव्हे तो सद्गुरू कृपेने ते ब्रह्मच आपणच होय, ते तो ब्रह्मच स्वतः होत असतो. शिष्य हा ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होतो. अतिशय दुर्लभ असणारे परमात्मा स्वरूप सद्गुरू कृपेने सत्शिष्याला साक्षात अनुभवास येते आणि ते स्वरूपच शिष्य स्वतः बनतो. ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होळीचे चांगले दुर्गत संसाराचे निपांगे पांगी देला सर्वथा. 5व्या दशकातला समास पहिला आणि 4थी ओवी असं या ओवीचं विवरण त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला सद्गुरूंच्या एकदा जीवनात आपला प्रवेश झाला की त्या आपल्या जीवनामध्ये दुःखाची वार्ताच उरत नाही, दुःखच उरत नाही. सुख दुःख हे इत्यादी हे देहापुरतं असतं, त्याचं देहाच्या पलीकडे त्याचं काहीही चालत नाही. त्यामुळे तो देहातीत झालेला असल्यामुळे त्याला सुखदुःखाची बाधा त्याला लागतच नाही. एक छान 2 ओळीची प्रार्थना आम्ही शिवधर्मेत म्हणतो. आपल्याला असं वाटत मी एवढं करतो माझ्या वाट्यालाच काही यावं, तर त्याच्यामध्ये खूप सुंदर ओळी आहे. जीवन नामक यज्ञात या दोन्ही समिधा म्हणजे सुख आणि दुःख हे जीवन नामक यज्ञात या 2 समिधा आहेत. समिधा कशी आपण आहुती देतो की नाही तसा सुख दुःख हे तुम्ही आहुती यज्ञ जीवन नामक जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये आहुती द्यायची. तर त्या आयुष्यात सुखदुःखाची मजसी का बाधा सुंदर खूपच सुंदर गीत आहे. आपण आता ह्या सुखदुःखाचा विषयाला म्हणून मी इथे सांगितलं. तर अज्ञानी माणसे ते ज्याला तेव्हा देहातील दुःखच राहत नाही, तेव्हा ज्याला मोक्षप्राप्ती हवे ज्याला मोक्षप्राप्ती हवी आहे ना त्यांनी त्याची त्याच्या अंतरी तळमळ आहे
त्यांनी सद्गुरुचरणी संपूर्णतः शरणागत असावं, आनंद असावं. कारण सद्गुरूपेण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, हे शिष्याने पक्क लक्षात ठेवायचे. सद्गुरू आणि शिष्य अशा जोडी आहे, त्यामुळे दोघांचाही थोडासा नवनिक विचार दोन्ही समासात येणारच आहे. त्यामुळे अज्ञान आणि ते ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानी माणसे, हे सद्गुरूशिवाय सद्गुरूंनी जर ज्ञान दिलं नाही तोपर्यंत अज्ञानी माणूस हा दृश्याच्या प्रवाहात वाहूनच जात असतो. तर आपल्याला सहवासात राहिलेल्यांची देहबुद्धी, आता सद्गुरूंचे काय कार्य आहे? आपल्या सहवासात राहिलेल्यांची देहबुद्धी क्षीण करणे, वासना कमी करणे आणि दृश्यावरील प्रेम हे भगवंताकडे वळवायचे आहे. त्यांना भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकवायचे आहे. हे सद्गुरूंचे खरे काम आहे. त्यांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहिले तर हे सहज साध्य होतं. सत्संग करावा. मनाच्या श्लोकात समर्थने एका ठिकाणी म्हटलं आहे, मनासंगा सर्व सोडून द्यावा असे म्हटले आहे. कारण संघ हा नेहमी बंधनात टाकणारा असतो. पण पुढे ते लगेचच म्हणतात, परी अदरे सज्जनाचा धरावा. सज्जनाचा संघ हा आदराने आपण मोठ्या भक्तिभावाने धरायचा आहे. का धरायचं आहे? तर त्यांच्यामुळे संसाराचे म्हणजे संसारा म्हणजे हे जो पुनरपी जननम पुनरपी शयनम जे आहे संसार चक्र आहे, त्याचं दुःख हे त्यांच्या संगतीत कमी होतं आणि सर्व सन्मार्ग मिळतो. म्हणजे परमात्मा प्राप्तीचा सन्मार्ग आपल्याला कोणतेही विशेष साधनाचे सायास न करता त्यांच्या संगतीत आपल्याला प्राप्त होत असतो. तर सद्गुरूंच्याबद्दल आपल्याला काय म्हणता येते? प्रपंचातील काढून आसक्ती, प्रपंचातील काढून आसक्ती, भगवंताची जो घडली भक्ती, भगवंताची जो घडली भक्ती. उपदेशे तयांच्या संदेह पिटती, उपदेशे तयांच्या संदेह पिटती. लक्षणे या जाणा सद्गुरूंसी, लक्षणे या जाणा सद्गुरूंसी. ही समर्थांनी माझ्याकडनं बदलून घेतलेली सद्गुरू लक्षणं काव्यातनं बदलून घेतलेली आहे. हे सद्गुरूंचे हे लक्षण आहे की काय करतो? प्रपंचातील आसक्ती. सामान्य माणूस आपण सगळेच त्याच्यामध्ये बोलतो की प्रपंचामध्ये आसक्त असतो. त्यातली आसक्ती हाव ही कधीच संपत नसते. परंतु ती हाव आहे ना, ती आपण परमार्थाकडे वळवायचे की तुम्ही हाव धरा. पण कोणाची धरा? तर सद्गुरूंची धरा, रामाची धरा, परमेश्वराची हाव धरली तर ती हाव, ती वासना आपण म्हणतो, ती अतिशय म्हणजे वासनेचं असं म्हणतात की ती तिथे लावावी, तिथे ती चिकटून बसते. तर तुम्ही वासना इकडे वळवली, ती हाव इकडे वळवली परमार्थाकडे, तर ती अजिबात सुटत नाही किंवा तिला ती गोडी लागते म्हणा, सतत वाटते की आपण परमात्म्याचे गुणगान करावं अशी तिला गोडी लागते. म्हणजे हे सद्गुरूंचं काय कार्य आहे की प्रपंचाभिमुख असलेल्या सामान्यांना ईश्वराभिमुख करायचे, म्हणजे ईश्वर भक्तीकडे त्यांना वळवायचे. हे मोठं कार्य ते करत आहेत. आणि त्यामुळेच आपल्याला आणि ते काय करतात की त्यांचा ते उपदेश करतात. उपदेश म्हणजे त्याच्यात शब्द आले, शब्द आहेत म्हणजे नुसते शब्द नाही, त्यातल्या अर्थाकडे आपल्याला वळायचे. तो अर्थच आपल्याला परमार्थापर्यंत देणार आहे. तो उपदेश ते करतात ना, त्याचा उपयोग अतिशय उत्तम प्रकारे करतात की सच्चिष्याच्या मनामध्ये तो त्यांचा उपदेश भिनतो आणि त्यांचे सगळे संदेह, शंका, कुशंका या विरून जातात, नाहीशा होतात. आणि अशी जी लक्षणं आहेत ना, ती सद्गुरूंनी लक्षणे या जाणार सद्गुरूंची. या लक्षणांनी आपण सद्गुरूला जाणायचे की जिथे आपल्याला असं आढळतं ना, तो नक्कीच सद्गुरू हे आपण मनोमन समजून द्यायचे. तर ते लक्षण आहे. आणि त्यांचं कार्य काय आहे? त्यांचं कार्य काय आहे? अज्ञानाची करुणी निवृत्ती, अज्ञानाची करुणी निवृत्ती, परमार्थ उकलून शिष्या संगती, परमार्थ
अनुसंधान ते ठेवा स्वरूपाशी, अनुसंधान ते ठेवा स्वरूपाशी. हे सद्गुरू आपल्याला करत असतात. अज्ञानाची करून निवृत्ती. अज्ञान म्हणजे मी देह, म्हणजे हे जे अज्ञान आहे ते शिष्याचं समूळ नाहीसं करतात आणि तो त्याला ज्ञानी करतात, म्हणजे आत्मज्ञानी करतात. परब्रह्माची अनुभूती त्याच्या ठाई ते संक्रमित करत असतात. परमार्थ उपलब्ध शिष्यासंगती. मग अशी आपण याची थोडी फोड केलेली आहे. परमार्थ हा सामान्यांना दूर वाटतं, म्हणून ते तिकडे वळत असते. पण सद्गुरू काय करतात की अज्ञानाचे निरसन होण्यासाठी सद्गुरू मुखाने आपण नेहमी अध्यात्म निरूपण ऐकायचं आहे असं आपल्याला समर्थांनी सांगितले. ते त्यांच्या प्रत्येक ग्रंथात त्यांनी सांगितले की सद्गुरू मुखाने श्रवण करा, पण एड्या गेल्याकडनं करू नका, सद्गुरू मुखातनं करा असं समर्थ आपल्याला स्पष्ट सांगतात. कारण ते निरूपण करताना समर्थ म्हणतात की सद्गुरूला जे अनुभव आलेले असतात ना ते स्वानुभव कथन त्या निरूपणातून ते आडूनडून करत असतात. त्याचा उपयोग आपण घेणाऱ्यावर असता. आपल्याला ते कळलं पाहिजे की ते आपल्याला अनुभव सांगतायत त्यांचा, त्याप्रमाणे आपण वागायचे. ते घेणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून असतं, तर आपण ते ग्रहण करायचे. आपल्याला ते सद्गुरू जे अनुभव सांगतायत ते आपण ग्रहण करून आपल्या आचरणात आणायचे आहे. म्हणजेच परमात्मा स्वरूप लोकांना समजेल अशा म्हणतात ते उपयोग सांगतात. ते स्वरूप अनुभवाच्या कक्षेत आणतात. परमात्मा स्वरूप हे कल्पनातीत आहे, पण त्याला अनुभवाच्या कक्षेत आणण्याचं सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. इतके समर्थ सद्गुरू मोठे आहेत, तर ते अनुभवाच्या कक्षेत आणतात. त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव आपण सहजतेने सद्गुरू कृपेने अर्थात घेऊ शकतो. तव ग्रंथांची ऐसी शिकवण, तव ग्रंथांची ऐसी शिकवण, संत मुखाने अध्यात्म श्रवण करिता नुरे माझे मी पण, स्वस्वरूपाचे होई ज्ञान, स्वस्वरूपाचे होई ज्ञान. त्यांच्या ग्रंथांची शिकवणच असं आहे की संत मुखाने सद्गुरू मुखाने अध्यात्म श्रवण करा, म्हणजे हे तुम्हाला आपण सांगितलेले फायदे आपोआपच मिळून जाते. आणि त्यांच्या मुखाने ऐकलं की काय होतं की आपलं जे मी पण आहे ना ते आपोआपच पुरतच नाही की मी त्या सद्गुरूंच्या त्या अनुभवाशी काय करू होतो की मी पण जरूर जातं. आणि त्यामुळे मी पण सल्ल्यावर अर्थात आपल्याला तिथे स्वस्वरूप आहेच आहे. जसं आपण परवा म्हटलं की दर्शावलीची धूळ पुसली की स्वरूप आपल्याला स्पष्ट दिसतं की नाही, तसंच हे सद्गुरूंच्या कृपेने हे मीपणाचं जे पटल आहे ना ते नाहीसं झालं की आपल्याला सस्वरूप हे अगदी उत्तम प्रकारे कळतं, ते आपल्याला कळून येतं. हे सद्गुरूंमुळेच आणि शक्य होत असतं. म्हणजे शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी बसवण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूंपाशी आहे, त्याच्यापाशी आहे, तो सद्गुरू आहे. आता या समासातली आपण एक ओवी बघूया. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानंदरे उंडारे निरसी, जीवात्मया परमात्म्यासी एकता करी. अध्यात्म विद्या प्रदान करणारा जीवात्म्यास परमात्म्यापर्यंत ज्ञान देऊन त्याचे तेथे ऐक्य साधणारा जो आहे तो खरा सद्गुरू आहे. ज्याच्यापाशी शुद्ध ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात साधनाचे आचरण आहे, तोच आपल्याला आपले गुप्त रूप दाखवू शकतो. जसं तुम्हाला हे ज्ञान जसं आवश्यक आहे तसं नीतिधर्माचं आचरण हा परमार्थाचा पायाच आहे. आपण मनाच्या श्लोकात बघा पहिल्यांदाच नीतीचे श्लोक पहिले सांगितलेले आहेत, कसं तुम्ही वागावं, पुढचाचं जाऊन आपण घेऊ नये असे मनाच्या श्लोकात आपल्याला पहिल्या 10 ते 12 श्लोकात सगळं नीतीचाच वर्णन केलेलं आहे. नित्यधर्माने वागणं हे परमार्थात अत्यंत गरजेचं आहे आणि तसे हे सद्गुरू वागतात आणि ज्याप्रमाणे तसं ते वागतात ब्रह्मज्ञान पण आहे आणि नीतिधर्माचं आचरण आहे, तोच आपल्याला आपलं स्वस्वरूप दाखवण्यास योग्य असतो. त्यामुळे जीवाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचे आणि ज्ञानरूपी दिवा लावून त्याच्या अंतःकरणात ज्ञानरूपी दिवा लावायचे.
आणि त्याला ते मार्गी लावत असतात. आणि सद्गुरूंची ही लक्षणं जी आहेत ती पहिल्यांदा आपल्याला आपण परवा थोडी बघितलेली आहे, त्यामुळे आपण थोडासा त्याचा उल्लेख करूया. तर त्याच्यातनं जो आशय येतो काय आहे, मुख्य आशय असा आहे की भवबंधनातून मुक्तता करून तो परमात्म्याची ओळख करून देतो आणि ते सुद्धा निरपेक्ष भावनेने की मी हे करतोय, शिष्याला ज्ञान देतोय, ओळख करून देतोय परमेश्वराची, अशी बिलकुल भावना सद्गुरूंच्या ठिकाणी नसते. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभाविडती असं आपण सद्गुरूंबद्दल म्हणतो ना, ते खरं आहे की शिष्याबद्दल अत्यंत त्याला तळमळ असते की शिष्याने ह्या दृश्य जगातून बाहेर पडावं आणि ज्या अतिंद्रिय अशा सत्स्वरूपाचा अनुभव त्याने घ्यावा, ही अत्यंत तळमळ त्याच्या अंतरी असते. म्हणूनच या तळमळीतून निरपेक्ष भावनाने ते करत असतात. म्हणजे ते सुद्धा निरपेक्ष, तोच खरा सद्गुरू आहे. सद्गुरू हे खरे मार्गदर्शक असतात बरं का. ते केवळ उपदेशाने जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवतात. उपदेशाने जीवाला ब्रह्मस्वरूप बनवायचे हे केवढं सामर्थ्य आहे त्यांचं. आणि संसाराचे संकट नाहीसे करतात. म्हणजे जन्ममृत्यूची आणतात, पेरा चुके 84चा असं आपण म्हणतो ना. सद्गुरूंची सेवा केली तर काय होतं की जन्ममरणाचा पेरा चुके 84चा असं छान काव्यातल्या ओळी आलेल्या आहेत. आपण आता ओळीमुळे आम्ही तुम्हाला फक्त प्रोत्साहन सांगितलं. पेरा चुकवण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. आणि शिष्यांकडनं सद्गुरू हे शिष्याला नेहमी साधन करायला लावतात बरं का. नुसतंच उपदेश करत नाही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत नाही, तर त्याप्रमाणे त्यांना काय साधन करायला हवं आहे. आणि हे सगळं आपण सद्गुरूंच्या सहवासात राहिलो ना, तर आपल्याला सद्गुरू कशा प्रकारे साधन करतायत, कशा प्रकारे इंद्रिय दमन करतायत, कशा प्रकारे वासनेवर विजय मिळवत आहे, हे सगळं त्यांच्या सहवासात राहिलं की आपल्याला ते आपोआप मिळत जातं. आणि त्याचं आपल्याकडनं आपोआप सद्गुरूंसारखं आपल्याला असं वाटतं की आपण सद्गुरूंसारखं व्हावं म्हणजे त्याप्रमाणे त्याची वाटचाल सद्गुरू करून घेतात आणि त्याचेही प्रयत्न असतात आणि तो वाटचाल करत असतो. त्यामुळे तो सद्गुरू रूपच होतो. त्यामुळे श्रवण मनन कुठलं साधन कुठलं करायचं आहे, तर श्रवण मनन हे सारभूत साधन. आत्मारामामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही साधन अभ्यास करायचे. साधन अभ्यास म्हणजे काय, श्रवण करा. आत्ता आपण मग अशी म्हणतात तसं सद्गुरू मुखाने केलं तरी काहीच प्रश्न नाही. श्रवण करा आणि त्याचं मनन करा. आणि श्रवण झाल्यावर मनन हे अगदी आवश्यक आहे. आणि मनन झाल्यावर त्याप्रमाणे कृती म्हणजेच निदध्यास. तर ह्या साधनेच्या उपनिषद साधनेच्या या 4 पायऱ्या आहेत बरं का. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि शेवटची 4थी पायरी आहे ती आत्मसाक्षात्कार. या 3 पायऱ्या ओलांडल्यावर सत्शिष्य हा आपोआपच आत्मसाक्षात्काराच्या पायरीवर जाऊन पोहोचतो. आणि हे कार्य सद्गुरू करत असतात, हे आपण कायम लक्षात ठेवायचे आहे. तर सद्गुरू हे आपल्याला श्रवण मननाचं हे साधन सांगतायत. आणि मग सद्गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचा आपण मग अशी म्हटलं तसं उपासना करायचे, जप करायचे, नंतर वेगवेगळ्या ग्रंथांचं पठण करायचं आहे की त्यातलं जे अध्यात्म आहे ना ते आपल्या अंगात सारखं वाचून ते आपल्या अंतःकरणात बिंबतं. आपल्या सारखं आपण एखादं म्हणतो, आपण हॅमरिंग म्हणतो आपण की सारखं तेच तुम्हाला सांगत गेलं ना की तुम्हाला ते नंतर पटत जातं की हे सांगतायत सद्गुरू ते बरोबर आहे. त्यामुळे ते सारखं वाचायचं, सद्गुरू सांगते ते ऐकायचं, असं सद्गुरूंचं आपल्याला सांगितलेलं आहे. सद्गुरू हे बाणे तिन्हींची गुण तोची सद्गुरू सुलक्षण तेथेची उधावे शरण आत्यादर मनुष्य. ज्याला इच्छा आहे ना की त्याने काय करायचे, बाणे तिन्हींची गुण म्हणजे काय, तिन्ही म्हणजे काय, तर शास्त्रप्रचिती, नंतर शास्त्रप्रचिती आहे, गुरुप्रचिती, गुरुदायी प्रचिती आलेली असते, आणि आत्मप्रचिती. या तिन्हींचा मनोहर संगम ज्या ठिकाणी असतो ते उत्तम लक्षणांनी संपन्न अशा सद्गुरूंची गुण आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. सर्व आत्मज्ञानी पुरुषांना सच्चिदानंदाचे सोनारे दर्शन हे सारखेच असले पाहिजे. कारण बाकी सगळं बदलतं, पण सच्चिदानंद परमात्मा स्वरूप हे जसे आहे तसंच आज आहे, उद्या राहणार आहे आणि आधी
ज्या शिष्याच्या आधी पण तसंच होतं, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्यामुळे ते शाश्वत असं परब्रह्म स्वरूप ज्याची बदल होत नसतो त्याच्यामध्ये. म्हणूनच श्रुतींमध्ये आणि संतांच्या ग्रंथांमध्ये सांगितलेले अनुभव, आपल्याला आलेल्या सद्गुरूंचा अनुभव आणि आपल्या स्वतःचा अनुभव हे मूलतः हे एकरूप असले पाहिजे. त्यांचा सुरेख संगम आपल्या ठिकाणी आपल्याला आढळलं पाहिजे, असं या ओवीतून आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे. सद्गुरू काय, संत काय, यांना कोणतीच वासना नसते. ते वासना निरपेक्ष असतात. वासना, आता मगाशी आपला वासनेचा उल्लेख झालेला आहे. वासना का नको आपल्याला, की परमेश्वरापासून ते आपल्याला लांब करते. वासना ही परमेश्वरापासून आपल्याला दूर नेते आणि जीवनात ते अनेक प्रकारचे दुःखे उत्पन्न करते. आता एखादी गोष्टीची वासना आपण धरली समजा, तर ती वासना झाली, पण त्याच्यामागे दुसरी वासना तयारच असते नाही का. म्हणजे वासनांना अंत नाही, हे आपण लक्षात ठेवायचे. आपल्याला असं वाटतं की तरुणपणी वासना असते, म्हातारपणी होईल, पण चुकीचा समज आहे. वासना जसजसं आपण हे होतो तशी ती उफाळतेवरती. म्हणून वासनापासून आपण दूर राहायचे. त्यामुळे वासना आपण मनात आणायची, ती भगवंताची आणायची. त्यामुळे आपल्याला भगवंताचं दर्शन त्याच्यामुळे नक्की करू शकतो. आणि हे वासना रहित असलेले जे पुरुष असतात ना सद्गुरू, त्यांना फक्त भगवंताचीच वासना असते. ते सद्गुरू ईश्वरापासून बोलणार नाही आणि सांगणारही नाही, आणि त्यांच्या मनातही ईश्वराशिवाय दुसरा विचार येत नाही. इतके ते ईश्वराशी तद्रूप झालेले असतात. त्यांचं अनुसंधान आहे ते ईश्वराशी कायम राहिलेलं असतं. सानुभवी सद्गुरू माणसाला या अशाश्वत दृश्याच्या पलीकडे घेऊन सोडतो आणि असं बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाविषयी अत्यंत दृढ निश्चय त्यांच्यामध्ये असतो. आत्मस्वरूपावर ते आरूढ झालेले असतात. असं आपल्याला या मोठ्या मोठ्या ग्रंथांना असं वाक्य आढळतो की आत्मस्वरूपावर ते आरूढ झालेले आहे. असं आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ स्थिर असे ब्रह्मज्ञानमुळे हे सद्गुरूचे खरे प्रधान लक्षण आहे. आता त्या आपण ओव्या थोडक्यात बघूया. म्हणून निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोच सद्गुरू पहिलपारू बाबरी भवाचा, असा जो निकामताचा विचार असतो तोच सद्गुरू आपल्याला हा भवाच्या पार नेणार आहे, भवसागर करून नेणार आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधानी स्वरूपस्थिती. हे सद्गुरूचं मुख्य लक्षण आहे. त्यांना विमळ ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे त्यांच्याकडे असतं. आणि त्यांना निश्चयाचे समाधान म्हणतं मग अशी तसं आत्मस्वरूपाचा निश्चय असतो, त्याचा ते समाधान त्यांच्या अंतरात मांडलेलं असतं. स्वरूपस्थितीमध्ये ते कायम असतात. स्वरूपानुसंधान आपण म्हणतो ना, ते त्यांच्या ठिकाणी कायम असतं. याहीवरी वैराग्य प्रबळ श्री वृत्ती उदास केवळ विशेष आचार्य निर्मळ स्वधर्मविषयी. स्वधर्माचा हा विषय पुन्हा आलेला आहे की स्वधर्माने वागणे हे त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यांचं अंतरी इतकं वैराग्य असतं की त्यांना कसली जीवनासक्तीच नसते. देह तगोण्यापुरतं, परवा आपण म्हटलं तसं देह तगोण्यापुरतं ते अन्न ग्रहण करतात. त्यांचे देह म्हणजे अन्न ग्रहण करण्याचा त्यांचा हेतू वेगळा आहे. आपण मगाशी म्हटलं सामान्यांचा हेतू आपण उदरभरण करणे, पण त्यांचा हेतू हा उदरभरण नाही आहे. असं हे आपण सद्गुरूंचे हेतू अंतरातला वेगळा असतो. त्यांची वृत्ती उदास असतं, म्हणजे आपण म्हणतो ना न्यूट्रल, आपण म्हणतो मराठीमध्ये असं म्हणतो तसं न्यूट्रल असतात. ते सुखदुःखे समीकृपा लाभा दाखवले काही हे आपल्याला सांगितले लक्षणं गीतेमध्ये म्हणजे ह्याची, तर ते त्याप्रमाणे ते उदास वृत्ती असते. विशेष आचार्य निर्मळ, त्यांचा आचार अतिशय निर्मळ शुद्ध स्वच्छ आचरण त्यांचं असतं आणि सधर्माविषयी त्यांना अत्यंत आपुलकी असते. यावेळी अध्यात्मश्रवण हरिकथा निरूपण तेथे परमार्थ विवरण निरंतर. तेथे परमार्थ विवरण चालतं ना, आणि अध्यात्म श्रवण चालतं, हरिकथा निरूपण चालतं. तिथे त्यांच्या इथे हे कायम नेहमी चाललेलं असतं बरं का.
जेथे सारासार विचार तेथे होय जगतोदार. आणि तेथे सारासार विचार आहे. सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय. सार म्हणजे जे शाश्वत आहे त्यांना सार म्हणायचं, आणि बाकी सार सोडून त्याच्या बाकी ज्याच्या सोडून त्याला सोडून जे बाकीचे आहे ते असार. हे दृश्य जगत हे असार आहे. त्याचा आपण मनाने त्याग करायचे. दृश्य जगत हे भासमान जाणूनी भावे विरक्त त्यातून. अंतरी आपण उमजायचे की हे दृश्य जगत आहे ना ते आज दिसतंय, पण प्रलयानंतर हे राहणारं नाही आहे, हे नाश पावणार आहे. पण हे आपण जाणलं की आपण त्यातनं विरक्त व्हायचे. की म्हणजे आपण असं म्हणतो, एक छान उदाहरण आम्हाला मिळालं होतं अभ्यास करताना, की स्त्री कशी असते की रांगोळी काढत असते. तिला माहिती असते ही रांगोळी पुसणार आहे, पण तरीसुद्धा ती मन लावून करते ना. तसंच आपण सुद्धा आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ना ते अगदी मन लावून करायचे, आणि फावल्या वेळात आपल्याला परमार्थ करायचं आहे. हे आपण विरक्ती कधी येईल तर आपल्याला अंतरी जर परमात्म्याची भक्ती उत्पन्न झाली तरच अंतरी विरक्ती येईल. तर विरक्ती आणि भक्ती म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहे. भक्ती उत्पन्न व्हायला हवी असेल तर दृश्य जगताची विरक्ती आपल्याला आली पाहिजे, हे नक्की समजावं. नवविधा भक्तीचा आधार बहुजनांशी. नवविधा भक्तीचं तिथे अखंड निरूपण चाललेलं असतं. किंवा आता नवभक्ती आपण पुढे बघणारच आहोत. नवविधा भक्ती एक एक श्रवण म्हणून विष्णू स्मरण अशा नवभक्ती आपल्याला भागवत ग्रंथात व्यासांनी सांगितले, आणि परवाच्या माझ्या गाण्यात उल्लेख केला आहे. पण सद्गुरू समर्थांनी काय केलं आहे, त्या नवविधा भक्तीचा 9 समासातून त्या उकलून दाखवले. नुसत्या भक्ती सांगणं वेगळं आणि त्या उकलून दाखवणं वेगळं. हे समर्थांनी मोठं काम केलेलं आहे की प्रत्येक भक्तीचं अत्यंत सुंदर विश्लेषण त्यांनी आपल्याला दाखवतातून केलेलं आहे. आणि नवविधा भक्तीचा हा विषय पण खूप सुंदर आहे, तो आपण करणार आहोत. तर अंतरी शुद्ध ब्रह्मा नवविधा म्हणून नवविधा भजन तेथे प्रतिष्ठिते साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. नवविधा भक्तीचा आधार ज्यांना ज्याच्या ठिकाणी मिळतो ना ते सद्गुरू आहे बरं का. आणि अंतरी त्यांच्या शुद्ध ब्रह्मज्ञान असतं, आणि बाहेरून आपण बाह्यनिष्ठेचे भजन तेथे बहुभक्तजन विश्रांती पावते. तिथे लोकांना आल्यावर विश्रांती वाटते. त्यामुळे तिथे आपल्याला जावं, निरूपणाला ऐकावं सद्गुरूंचं, असं आत्मा आपल्याला वाटत असतं. आणि म्हणून आपण ओढीने आपण हे निरूपण ऐकायला प्रवचन किंवा निरूपण ऐकायला जात असतो बरं का. त्यामुळे तर त्यांच्या ठिकाणी काय असतं बरं का, म्हणून ज्ञान वैराग्य भजन सर्व कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नियुक्ती ज्ञान मर्यादा. ही सद्गुरूंच्या ठिकाणी ही जे आपल्याला हे सांगितलेलं ज्ञान असतं, वैराग्य असतं, भजन असतं, स्वधर्म कर्माचं आचरण असतं, आणि साधना जरी सद्गुरू झाले तरी ते आपलं साधन म्हणजे सगुण उपासना त्यांनी कधीही सोडलेली नाही आहे. म्हणून समर्थांनी निर्गुणाबरोबरच सगुणाची उपासना सांगितलेली आहे. सगुणाचे आधारे निर्गुण काळजी निर्धार आहे असं आपल्याला सांगितले. सगुणाची उपासना करता करता आपण निर्गुणापर्यंत पोचणार आहोत. आणि तसे हे सगळे संत मंडळी सगुणाची उपासना लोकांकरता त्यांनी सांगितले, पण स्वतः पण त्यांनी ते आचरलेली आहे. त्यामुळे स्वधर्म साधन आणि कथा निरूपण श्रवण मनन नीती ज्ञान मर्यादा एवढे सद्गुरूंच्या चरणी ठाई आपल्याला आढळतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर एक गुण असं लक्षण नसेल ना तर ते सद्गुरूपाशी असं होतच नाही. सद्गुरूपाशी ही सारी लक्षणं तिथे विलसताना आपल्याला दिसतात, आणि ते बहुतांचे पालन करते आहेत. त्यास बहुतांची चिंता असते, पालन पोषण करणारी आहे. त्यांची चिंता त्यांना चिंता करतो. विश्वासाचं समर्थाने फार लहानपणी म्हटलेलं आहे, आणि त्यांनी खरोखरच जाईपर्यंत विश्वाची चिंता केलेली आपण सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे. त्यामुळे त्यांची बहुतांची चिंता असे नाना साधने समर्था सद्गुरूपासे. त्यांना ज्याचं असेल योग्यत्व असेल त्याप्रमाणे ते त्यांना साधन सांगतात. सगळ्यांना सरसकट साधन सांगितलं आहे असं आपल्याला आढळत नाही. तर साधना आपल्याला ही करायलाच हवी. समर्थाने सांगितलं त्याप्रमाणे सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे आपण साधनेत आपल्याला जायचं आहे, आणि साधनाच्या योगाने त्याच्या श्रीचा आधार घेऊन आपण
परमात्म्यापर्यंत पोचायचे आहे. आता हे सद्गुरू लक्षणं बघितली. पुढच्या वेळेस आपण सद्गुरू कोणाला म्हणूया, किती प्रकारचे गुरु आहेत, तुम्ही पुढे समर्थांनी एकंदर 22 गुरु सांगितले आहेत. हा खूप विषय मोठा असल्यामुळे फक्त मी आता सद्गुरूंबद्दलच बोललेली आहे आणि झालेली आपण विरूपण सेवा ही आपण श्रीरामचरणी अर्पण करूया. जय जय रघुवीर समर्थ. बंद कर. श्रीराम जय राम जय